गुड मॉर्निंग सर्वांना. तर इथं सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि इथं मी घेत आहे माझी थायरॉईडची गोळी. थायरॉईडची गोळी घेतल्यानंतर एक अर्धा पाऊण तास तुम्ही काही खाऊ शकत नाही, त्यानंतरच तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. तर अनिशाची आता शाळा नाही आहे, सुट्टी आहे तिला, त्यामुळं थोडंसं रिलॅक्स असतं. सकाळी थोडंसं मी लेट करून उठते आणि इथं मी लावत आहेत भांडी. जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की रात्री भांडी घासल्यानंतर मी ते लावत नाही, पूर्ण वळल्यानंतरच सकाळीच लावते. कारण कसं होतं ना, मी पहिल्यांदा बघितलेलं आहे, मला अनुभव आलेला आहे. ओली भांडी जेव्हा तुम्ही रॅकमध्ये वगैरे लावता ना, त्यावेळेला झुरळे होण्याची शक्यता असते आणि मी ते अनुभवलेलंसुद्धा आहे. त्यामुळं मी ओली भांडी कधीच लावत नाही रॅकमध्ये, पूर्ण वाळल्यानंतरच लावते. तर हे झाल्यानंतर मी माझं जे मॉर्निंगचं रुटीन आहे ते सुरू करणार आहे. सकाळी 8 वाजता म्हणजे सासूबाई ते गोळी घेतात, त्यांचं जे औषध आहेत ते घेतात, त्यामुळं त्यांना नाश्ता लागतो. नाश्ता घेऊनच ते गोळी घेतात. त्यांच्यापुरती मी काहीतरी एक बनवून देते. तर इथं मी बनवत आहे जेनी, म्हणजे सासरे पितात हे गंजी. तर जेनी हे डायबिटीजसाठी खूप छान आहे, खूप आरोग्यदायक आहे. डायबिटीजसाठीच नाही, तुम्ही लहान मुलांसाठीसुद्धा हे अवेलेबल आहे आणि मोठ्यांसाठीसुद्धा आहे. तर ह्याच्यामध्ये तर हे मल्टीग्रेन पावडर आहे आणि हे पिल्यावर तुम्हाला भूक लागत नाही जास्त वेळ आणि खूप हेल्दीसुद्धा आहे. त्यामुळे सकाळी चहा प्यायच्याऐवजी ते जेनी पितात. तर हे पूर्ण एक मी अर्धा ते पाऊण तासाला पूर्ण लो गॅसवरती त्याला मी बॉईल करते आणि मोठ्या कपाने 1.5 कप मी पाणी घेतलेलं असतं, तर त्याचं 1 कप इतकंच पाणी राहतं, म्हणजे गंजी होते. तर तोपर्यंत मला बॉईल करून घ्यायचं आहे. आणि तसंच मी इकडं डोशासाठी तयार करत आहे, तवा तापायला ठेवलेला आहे. आणि तोपर्यंत मी तुम्हाला माझे प्लॅन्ट्स दाखवते. तर सदाफुली आहे साईडला आणि आत्ता त्याला थोडेसे आणि पानं फुटायला आले आहेत. तर इथे तुळशी, तुम्हाला मी एक टिप सांगते तुळशीबाबत. तर तुळशीची जी मंजिरी आहेत ना, ते तुम्ही काढून टाकत जावा, कारण त्याने काय होतं, तुळशी थोडी छान अशी वाढते. तर त्यानंतर जडे प्लॅन्ट आहे इथं. तर जडे प्लॅन्ट हे लकी प्लॅन्ट मानलं जातं आणि जडे प्लॅन्ट घरात असले की लक्ष्मी घरात असल्यासारखं मानतात. त्यानंतर मनी प्लॅन्ट लावलेला आहे आणि साईडला ॲलोवेरा लावलेला आहे. अजून मला थोडीफार लावायचे आहेत मला प्लॅन्ट्स, पण माझं काय आहे ना, कधी मला मेंटेन करायचं होत नाही. पण आता मी लक्षपूर्वक जेव्हा तेव्हा त्याला प्लॅन्ट्सना जे पाहिजे आहे ते मी देते आणि मेंटेन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा रिझल्ट पण छान येत आहे. तर त्यानंतर मी डोसा करून दिलेला आहे माझ्या सासूबाईंना आणि त्यानंतर इथं मी कुकर लावत आहे. आज करणार आहे इडली आणि इडलीसाठी मी सांबार कसं बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी जे डाळ आहे तूर डाळमध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे थोडा वेळ आणि त्यानंतर एक टमॅटो आणि हे काकडी म्हणतात ह्याला, सांबार काकडी, तर ते मी कट करून घेत आहे. तर डाळ घातलेलं जे पाणी आहे ना, तर ते मी नेहमी झाडाला घालते. 2 दिवसात एकदा तर का होईना ते घालते, कारण ते खूप उपयोगी आहे झाडांसाठी. त्याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रिएंट्स असतात, त्यामुळे तुम्ही ते कधीसुद्धा वेस्ट करू नका. तांदळाचं पाणी असू दे किंवा डाळीचं पाणी जे आहे ना, ते तुम्ही झाडांना घालत जावा. तसंच चहा पावडर जे आहे ना, ते चहा पावडर छान धुवून ते वाळवून ते झाडामध्ये घालत जावं. मनी प्लॅन्टसुद्धा खूप छान वाटतं त्यानं. तर त्यानंतर झाडांना पाणी वगैरे घालून मी आलेले आहे. इथं कुकर लावत आहे. तर मी हळद पावडर आणि ह्यामध्ये सांबार पावडर जे आहे ते घालून मी एक 4-5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि इकडं जी गंजी आहे तीसुद्धा झालेली आहे आणि हे मी देऊन येते. तर मी ठेवलेलं आहे इकडं चहाला. तर चहा सोडायचा मी खूप प्रयत्न करत आहे, पण माझ्याकडून होत नाही चहा सोडायचा. तर इथे थोडा वेळ 5 मिनटं बसून मी चहा पिते आणि त्यानंतर मी आलेले आहे इथं सांबार बनवण्यासाठी. तर इथं मी लसूण जे आहे ते ठेचून घेतलेलं आहे आणि सांबार खूप सिंपल बनवते. तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी फोडणी घातलेली आहे. त्यानंतर हे जे लाल मिरची आहेत सुकलेल्या ते घातलेले आहेत आणि त्यानंतर मी तिखट घातलेलं आहे, मसाला तिखट. तर मी ते 2.5 चमचे घालते आणि त्यानंतर थोडंसं जी डाळ आहे शिजवलेली ते घालून मी ह्याला थोडंसं बॉईल करून घेते आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालते, जेणेकरून जे मसाले वगैरे आहेत ते जळू नयेत.
त्यानंतर जी पूर्ण डाळ आहे शिजलेली ती मी घालते आणि थोडं पाणी जी कन्सिस्टन्सी आहे ते ॲडजस्ट करून घेते. तर मी लसूण घालायला विसरलेले, त्यामुळं मी तडका पॅन जे आहे त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता घालून ह्याचं जे आहे ना ती फोडणी देत आहे. पण खरं सांगायचं म्हणजे तर ह्याची टेस्ट अजून खूप छान झाली ह्या सांबारची ह्यामुळे. त्यानंतर ह्यामध्ये मी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि चिंचेचं जे पाणी आहे ते मी घातलेलं आहे आणि त्यानंतर वरती कोथिंबीर घालून ह्याला छान बॉईल करायला ठेवून देत आहे आणि सांबार झालेला आहे. तर इकडे मी चटणीसाठी सर्व तयारी करून घेतलेली आहे. इडलीच्या बॅटरमध्ये मी शेपू बारीक चिरून घालते, ह्यामुळं काय होतं ना हे इडलीचा स्वाद खूप छान होतो. तुम्ही एकदा नक्की घालून बघा. तर इथं माझी इडली झालेली आहे, सांबार झालेलं आहे आणि चटणीसुद्धा झालेली आहे. तर चला पटपट मी जो नाश्ता आहे तो सर्वांना घालून देते. तर नाश्ता झालेला आहे, अंघोळ वगैरे सर्व झालेले आहे आणि आता मी सुरू करणार आहे जेवणाची तयारी. तर हे दुपारी आज लेट करून जाणार आहेत ऑफिसला, तर मला डबासुद्धा द्यायचा आहे. हेअर वॉश केलेला आहे कारण मला मेहंदी अप्लाय करायची आहे आणि मेहंदी अप्लाय करायच्या आधी कधी तुम्ही हेअर वॉश करून घ्यायचं आहे तरच मेहंदी छान लागते. आणि मेहंदी भिजवताना 1-2 वस्तू टाकायच्या आहेत त्या का आणि कशासाठी हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. त्यामुळे माझे व्हिडिओज मिस करू नका आणि प्लीज मला सपोर्ट करा, लाईक करा, सपोर्ट करा, कारण व्हिडिओज बघत आहेत पण कोणी सबस्क्राईब करत नाही आहे. तर प्लीज मी तुम्हाला माझ्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. मीही शिकेन आणि तुम्हीही तुमच्याकडूनही मला काही शिकता आलं तर मला आनंदच आहे आणि माझ्याकडे जे नॉलेज आहे मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा जरूर प्रयत्न करेन. तर हा व्लॉग मी इथंच एंड करते आणि हे थोडक्यात मी माझं जे मॉर्निंग रुटीन आहे ते दाखवलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर मॉर्निंग रुटीन डेली सेम नसतं, थोडंफार चेंज होतं. आता अनिशाची सुट्टी आहे त्यामुळं थोडं रिलॅक्स असतं सकाळी. आता जेव्हा तिची शाळा सुरू होईल त्यावेळेला माझं मॉर्निंग रुटीन वेगळं असणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टी अजून मी दाखवलेल्या नाही, जसं की झाडू मारणे, देवपूजा आणि जे सकाळची भांडी वगैरे आहेत ते, गॅस कटा पुसणे, हे सर्व खूप जे आहे ते मी दाखवले नाही कारण ते सर्व मी जर दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मॉर्निंग रुटीन डेली सेम नसतं पण ऑलमोस्ट ही कामं माझी असतातच. तर मी पुन्हा भेटते तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पाहत राहा माझे व्हिडिओ आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.